नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण CETच्या परीक्षेसाठी काही महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स बघणार आहोत. आज आपण बघत आहोत इतिहासमधील धडा दुसरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा. आधी काही सोडवलेले प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1. सोहगोंडा ताम्रपटासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ताम्रपटावरील लेख मागधी लिपीत आहेत. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हसन निजामी, तारिक-ई-फिरोजशाही. येथे स्पष्टीकरण दिलेले आहे, ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वाचून घ्या. प्रश्न क्रमांक 3. बाबर लिखित तुझुक-ई-बाबरी या ग्रंथात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पक्ष्यांच्या जाती. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत लिहिली गेलेली बखर कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सभासद बखर. काही वस्तुनिष्ठ प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, मार्क्सवादी इतिहास. प्रश्न क्रमांक 2. बाणाभट्ट या कवीने कोणते संस्कृत काव्य लिहिले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हर्षचरित. प्रश्न क्रमांक 3. कल्हण लिखित राजतरंगिणी या ग्रंथात कोणत्या राजाचा इतिहास आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 4. झियाउद्दीन बर्नी याने कोणता ग्रंथ लिहिला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. झियाउद्दीन बर्नी याने तारिक-ई-फिरोजशाही हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणता इतिहासकार औरंगजेबाच्या काळातील नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हसन निजामी. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता बखरीचा प्रकार नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. निसर्ग वर्णनात्मक. प्रश्न क्रमांक 7. हडप्पा संस्कृतीचा शोध कोणाच्या कारकिर्दीत लागला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जॉन मार्शल. प्रश्न क्रमांक 8. योग्य जोड्या जुळवा. येथे आपल्याला 2 गट दिलेले आहे, त्यांच्या जोड्या जुळवून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 9. भारतीय इतिहासावर लेखन करणारा पहिला ब्रिटिश इतिहासकार कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. जेम्स मिल. प्रश्न क्रमांक 10. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन टिंबटिंबचे गव्हर्नर होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मुंबई. प्रश्न क्रमांक 11.
हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास कोणी लिहिला? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विल्यम विल्सन हंटर. प्रश्न क्रमांक 12, जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी 19व्या शतकात कोणाच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा दाखवून दिल्या? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ग्रँड ड्रक. प्रश्न क्रमांक 13, टिंबटिंब या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 14, पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कौतुक असणाऱ्या अभ्यासकांना कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्राच्यवादी. प्रश्न क्रमांक 15, कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सर विल्यम जोन्स. प्रश्न क्रमांक 16, फ्रेडरिक मॅक्सम्युलरच्या मते कोणती भाषा इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, संस्कृत. प्रश्न क्रमांक 17, फ्रेडरिक मॅक्सम्युलर याने खालीलपैकी कोणत्या ग्रंथाचे लेखन केले नाही? आता इथे 2 विधान दिलेले आहेत, अ व ब. ते बघू. अ, दी सिक्रेट बुक्स ऑफ ईस्ट. ब, ऋग्वेदाचे संकलन. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दोन्ही ग्रंथाचे लेखन केले. फ्रेडरिक मॅक्सम्युलर याने अ व ब या दोन्ही ग्रंथाचे लेखन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 18, प्राच्य विद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम कोणी केले? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एडवर्ड सैद. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास कोणापासून प्रेरणा मिळाली? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विष्णुशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 20, योग्य जोड्या जुळवा. इथे 2 गट दिलेले आहे, अ व ब. त्यांच्या जोड्या जुळवून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 21, इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन हे विचार कोणी मांडले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वि. का. राजवाडे. प्रश्न क्रमांक 22, खालीलपैकी कोणता स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखनाचा वैचारिक प्रवाह नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समाजवादी इतिहास. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणी मार्क्सवादी इतिहास लेखन केले नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केले नाही. प्रश्न क्रमांक 24. रियासतकार म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्न 2. गोविंद सखाराम सरदेसाई. प्रश्न क्रमांक 25. स्त्रीवादी इतिहास लेखिका व ग्रंथ यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ताराबाई शिंदे हाय कास्ट हिंदू वुमेन. ताराबाई शिंदे यांनी हाय कास्ट वुमेन हा ग्रंथ लिहिलेला नाही. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.